दरम्यान आम्हाला भाजपसोबत सत्तेत जायचं नाही असं खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। महायुतीवाले ईव्हीएम मुळे सत्तेत आलेत, महायुतीला कोणीही मतदान केलेलं नाही असं राऊत म्हणालेत। आमच्याकडे उमेदवार आहेत, तुमच्याकडे केवळ ईव्हीएम आणि पैसे आहेत असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलंय। असं आहे की शिवसेना मागे लागून देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही। यायचं की नाही, घ्यायचं की नाही माझे विषय नाही, तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत। आता याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागले तसं मी म्हणतोय? याचा अर्थ असा लागला आहे का की आम्ही नाही म्हणतोय तसं? मी आपलं प्रेडिक्शन दिलं की जर ते सत्तेवर आले नाही, गळती 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 करत लांब सोडावं, कोल्हापूर पुणे माणसं नाही मिळणार, मुंबईत माणसं नाही मिळणार। आम्हाला सत्तेमध्ये ह्यांच्याबरोबर अजिबात जायचं नाही, बरं का? हे जे कोण आहेत म्हणताय ना, चंद्रकांत दादा, तुम्ही तुमच्या खुर्च्यात टिकवा बघा, तुम्ही कसे जिंकून आलेला आहात। ही मोदींची बहीण जी आहे तुळशीबाई, तिला विचारा। कमळाबाईंना तुळशीबाईशी चर्चा करावी, तुळशी गाभाडशी। तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले ते, ईव्हीएम हॅक करून, ईव्हीएम हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवून, जिथे ईव्हीएमचं पद्धतीने निवडणूक होते तिथे हे लोक या पद्धतीने जिंकून आले। यांना कोणीही मतदान केलेलं नाही, चंद्रकांत पाटलांना तर अजिबात नाही। आमच्याकडे उमेदवार तरी आहेत, तुमच्याकडे ते तरी आहे का? तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आहे ना, बाकी काय आहे? तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आणि पैसा आहे, आणि जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ही तुमच्या आसपासची भूतं तुमच्या भोवती नाचत राहतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।